हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर पहिली गोष्ट कालच्या ब्लॉगबद्दल सो सॉरी. ॲक्चुअली मला सुद्धा हे माहिती नव्हतं. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, की मी लगेच केलेली पोस्ट काही बघत नाही. एकदा पोस्ट केली तर मला टाईम भेटला, कधी वाटलं तर बघते मी. तर काल माझ्या फ्रेंडनी इव्हनिंगला मला पिन केलेलं, की व्लॉगमध्ये काहीतरी गडबड झाली. थोड्या वेळ विचार केल्यानंतर मला आठवलेलं, की माझ्याकडनं काय झालेलं. ॲक्चुअली फोनमध्ये स्टोरेज खूप कमी झालेलं आहे. सो थोड्या मोठ्या क्लिप मी डिलीट करून देते. बट आता हा पूर्ण रेडी झालेला व्लॉग माझा एक्सपोर्ट करायचा बाकी होता. त्याच्या आधी मी त्या क्लिप डिलीट करून दिल्या, तर मग त्या ओरिजिनल क्लिप्स पण गेलेल्या. सो मला हे काहीच माहिती नाही कसं झालं, काय झालं आणि माझ्या लक्षात पण नाही आलं. सो सॉरी फॉर दॅट. बेअर करण्यासाठी थँक यू. आता मी खूप लक्ष ठेवेल, की असं काही होणार नाही माझ्याकडनं. बरं, तर सकाळी-सकाळी खूप सारा पसारा काढला होता किचनमधला आवरायला मामी आणि मीने. मला असं वाटलं आवरता-आवरता खूप वेळ होईल, पण असं काहीही नाही झालं. मामी आणि मीनी मिळून सगळं काही पटपट आवरून घेतलेलं. त्यानंतर नाश्त्यामध्ये होता डोसा आणि बिलकुल अशी अपेक्षा ठेवू नका, जेव्हा हे असं काही असलं सावधान, तर लंचमध्ये काही वेगळं खायला भेटेल म्हणून. सो लंचमध्ये इडली होती आणि सांबर नाही सॉरी चटणी. खूप टेस्टी झालेलं, छान बनलेलं. मामीनीच केलं होतं. त्यानंतर जेवल्यानंतर मी डायरेक्टली ऑफिसला आलेले आणि मला झोप येत होती यार, काय माहिती. आज तर खूप जास्त झोप येत होती. कारण काल इतक्या लेट झोपलेलो. चोरचिठ्ठी खेळण्यामध्ये इतका वेळ गेलेला, की मी तर आय थिंक 2 वाजता झोपलेली आणि सकाळी बरोबर 7:00लाच उठलेली कारण हा एवढा पसारा आवरायचा होता. बरं, तर रात्री करायचं होतं वरण-भात. सो ऑफिसवरनं आल्यानंतर मी वरण करत होते. त्यानंतर रात्री बाबाने मटका कुल्फी आणली होती. सो मी इतकी खात नाही म्हणून मी एकदम छोटासा पीस घेतलेला. यार गाईज, कालचा व्लॉग पोस्ट झालेला. तुम्ही लोकांनी बघितलेला पण. बट स्टिल माझ्या मनात हाच विचार चालू आहे, की मी असं कसं करू शकते? किती विचित्र वाटत असेल ते बघायला. आणि नेमकं म्हणजे कोणी मला लवकर सांगितलं पण नाही यार, की मी लगेच डिलीट करेल आणि पुन्हा एडिट करून टाकेल म्हणून. आणि सांगितलं तेव्हा माझ्याकडे ऑप्शन पण नाही डिलीट करायचा. बरं असो आता काय, होनी को बरं, तर चोरचिट्ट्या खेळण्यामध्ये आमच्यासोबत जी मावशी होती ती उद्या सासरी चालली आहे. आय थिंक हा गेम इथेच क्वाईट होणार आहे. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय.